रामराम शेतकरी मित्रांनो, एकीकडे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असताना केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने रोडटेप योजनेतील दर 50% कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे थेट कृषी निर्यात आणि प्रामुख्याने कांदा प्रक्रिया उद्योगासाठी घातक ठरणार असल्याचे मत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले आहे. रोडटेप योजना ही निर्यातदारांना उत्पादन प्रक्रियेत भरलेल्या विविध अप्रत्यक्ष करांची परतफेड करण्यासाठी सुरू करण्यात आली होती. या योजनेमुळे भारतीय माल आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक राहण्यास मदत होत होती. आता 50%नी रोडटेप कमी झाल्यामुळे निर्यातदारांचा खर्च वाढणार आहे, निर्यात नफ्यात घट होणार आहे, कांदा प्रक्रिया उद्योगावर याचा परिणाम होणार आहे. निर्यात घटल्यास शेतकऱ्यांना कमी दर मिळण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भारताची स्पर्धात्मकता कमी होणार आहे. या निर्णयावर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे म्हणाले की सरकारने रोडटेप दर कमी करण्याऐवजी किमान 4% वाढवायला हवा होता. सध्या शेतकरी आधीच कमी बाजारभाव, वाढते उत्पादन खर्च, अस्थिर निर्यात धोरणामुळे अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत निर्यात प्रोत्साहन कमी करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या पायावर धोंडा मारण्यासारखे आहे. त्यांनी पुढे म्हटले की कांदा उत्पादक शेतकरी गेल्या काही वर्षापासून निर्यात बंदी, किमान निर्यात मूल्य, साठा मर्यादा आणि विविध धोरणात्मक निर्बंधामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. आता रोडटेप कपात ही आणखी एक आर्थिक मार ठरणार आहे. संघटनेच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की रोडटेप दर कपातीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, कृषी व कृषी प्रक्रिया उत्पादनासाठी स्वतंत्र उच्च दर निश्चित करावा, कांदा प्रक्रिया उद्योगासाठी किमान 4% रोडटेप दर लागू करावा, निर्यात प्रोत्साहन धोरणात स्थैर्य आणावे. जर केंद्र सरकारने हा निर्णय तातडीने पुनर्विचार करून दुरुस्ती केली नाही तर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना राज्यभर तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबेल असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे. मित्रांनो, आता पहा कांद्याचे भाव काय आहेत. आता मी सांगायची गरज नाही, आपण कांदा बाजारात नेऊन सध्या विकत आहात. अशाच सरकारने या निर्णय घेतल्यामुळे बाजारावर त्याचा जर परिणाम झाला तर शेतकऱ्यांना किती मोठा तोटा या निर्णयामुळे होऊ शकतो, अशी परिस्थिती सध्या तरी आपल्याला दिसून येत आहे. तर मित्रांनो, आपलं नेमकं काय मत आहे यावरती कमेंट बॉक्समध्ये नक्की ते टाकायचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.